शालिमार एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला कल्याण रेल्वे पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे। शिराज खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव। आरोपीकडून 8.5 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। ओडिसातून हा गांजा भिवंडीमध्ये विक्रीसाठी आणण्यात आला होता। आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ठाण्यामध्ये रिक्षा चालकाने रिक्षातील एका मुलीसोबत हुज्जत घातली आहे। त्यानंतर तिला मारहाण करण्याचाही प्रयत्न त्याने केलाय। हा प्रकार कॅमेरामध्ये कैद झालाय। या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी केवळ भाडे नाकारल्यावरून रिक्षा चालकावर कारवाई केली आहे। मात्र ग्राहकावर हात उगारणाऱ्या या मुजोर रिक्षा चालकावर योग्य ती कारवाईची मागणी केली जाते। काय हात उचलला रेकॉर्ड झाले। हा रेकॉर्ड झाले। चल तुझी कंप्लेंट टाकते। चल सगळं रेकॉर्ड करते। 12 किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झाल्याने पालघरच्या साखरे गावामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला। सुनंदा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संजय राऊत वाचनालयाच्या आवारात उत्सव साजरा करण्यात आला। नवी मुंबई महानगरपालिका कंत्राटी सफाई कामगारांचा हक्काचा न्यायिक समान काम समान वेतन हा प्रश्न आता पेटणार आहे आणि 15 जुलैला शेकडो कर्मचाऱ्यांचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मोर्चा आक्रमक होण्याची शक्यता आहे। भिवंडीतील मुलीने स्वतःच्या अपहरणाचा डाव उधळलाय। तिला शाळेजवळ न थांबवता रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने पळवण्याचा प्रयत्न केला। लक्षात येताच या मुलीने प्रसंगावधान दाखवत कंपास पेटीतून कर्कटक बाहेर काढलं आणि बाजूला बसलेल्या अपहरणकर्त्याला रिक्षातून ढकलून दिला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।